नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येथे 2-3 दिवसाचा हवामान अंदाज पाहूया. हवामानात भरपूर बदल झालेला आहे आणि शेतकऱ्याच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आता राहिलेली जी पेरणी आहेत उशिरा का होईना पावसाला सुरुवात होणार आहे आणि पेरणी योग्य पाऊस आणि परत एकदा होणार आहे आणि मान्सून सक्रिय होण्याची शक्यता या अंदाजावरून कळत आहे. या मॉडेलवरून असं दिसतं की अतिवृष्टीचे संकेत सुद्धा ह्या मॉडेल दाखवत आहे. अतिवृष्टी संकेत म्हणजे संपूर्ण कोकणपट्टी साईड, गोवा, सिंधुदुर्ग परिसर, राजापूर, रत्नागिरी हा जो परिसर आहे, कणकवलीचा परिसर, दापोली, चिपळूण, संपूर्ण किनारपट्टी जी आहे पश्चिम बाजूची मुंबईपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी होण्याची शक्यता 1-2 ठिकाणी. तसेच उत्तर भागातून पाहायला गेलं तर नाशिकचा पट्टा वर नंदुरबार ह्या पट्ट्यात हा जो पट्टा आहे मालेगाव परिसर नंदुरबारपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता, हलका मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर बऱ्याच भागात जुन्नर, चिखली, इकडं बीड साईड थोडासा आणि सातारा, सांगली ह्या भागात सुद्धा मध्यम ठिकाणीचा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर परिसरात सुद्धा जिल्ह्यात मध्यम ते जोरदार, पश्चिम बाजूला कोल्हापूरचे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. त्यानंतर सोलापूर, पंढरपूर म्हणजे धाराशिव या पट्ट्यातून पाहायला गेलं बीडपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र होऊन काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे. एकंदरीत काय अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, जळगाव याही परिसरात उत्तर महाराष्ट्रात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. इकडे वाशिम, अकोला, अकोट, अचलपूर आणि अमरावती ह्या परिसरातून तसेच खाली इकडे पुसाड, हिंगोली ह्याही भागातून नांदेड, उदगीर, अहमदपूर ह्याही पट्ट्यात मध्यम ते जोरदार 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भ पट्ट्या साईडला पाहायला गेलं तर पांढरकवडा, वर्धा ह्या भागातून यवतमाळ, नागपूर या परिसरात सुद्धा संपूर्ण भागातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. तसेच महाराष्ट्राच्या उत्तर भागात सुद्धा पावसाची जोडणा होत चाललेली दिसून येत आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्या क्षेत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक पुढील 48 तासाच्या पुढे म्हणजे 24 तास हलक्या पावसाची सुरुवात होईल. तिथून 48 तासानंतर जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे. आता आपण पाहतच आहोत गडचिरोली परिसरात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे संपूर्ण विदर्भ पट्ट्यात तो जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तेलंगणा परिसरात सुद्धा जोरदार पाऊस आहे. इकडे कर्नाटकच्या उत्तर साईडला सुद्धा जोरदार पाऊस आहे ईशान्य साईडला आणि संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक, तेलंगणा ह्या परिसरात पावसाचा जोर वाढलेला आहे आणि असाच जोर काही दिवस टिकण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्यांची पेरणी योग्य असे ओल ते होणारच आहे, पण काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणात सुद्धा पाणी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. ही तर खरी तर शेतकऱ्यासाठी आनंदाची बाब आहे. अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद.